जय महाराष्ट्र मित्रांनो, विषय आधीचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत वाल्मिक अण्णा कराड यांच्याकडे एवढी मोठी प्रॉपर्टी आली कुठून? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्यात सध्या चर्चा आहे ती म्हणजे बीड आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मिक कराड. देशातील विविध शहरात कराडांची बँक खाती वेगवेगळ्या शहरात मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. आणि ही माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे. वाल्मिक अण्णा कराड यांच्या जमिनी कुठे कुठे आहेत? वाल्मिक कराडाचे साम्राज्य गेल्या 5 वर्षात उभे राहिलेले आहेत. बीडमध्ये कुठेही विचारलं की ही जमीन कोणाची, तरी लोक सांगतात की 45 एकर ही वाल्मिक कराडांची. दुसरीकडे विचारलं तरीही सांगतात की 50 एकर वाल्मिक कराडांची. बार्शी तालुक्यात 45 एकर, सोनपेठ तालुक्यात एका ठिकाणी 45 ते 50 एकर, सोनपेठ तालुक्यातच दुसऱ्या ठिकाणी 20 एकर कृषर नावावर आहे. अशा अनेक ठिकाणी वाल्मिक कराड यांची मालमत्ता देखील आहे. माजलगाव तालुक्यातील शिरशी पारगाव येथे 45 ते 50 एकर, मांजरसुबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर 45 एकर जमीन आहे. अशा विविध ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या जमिनी आहेत. वाल्मिक कराडांच्या जमिनी कुठे कुठे आहेत हा संशोधनाचा विषय आहे. पुण्यातील मगरपट्टा परिसरामध्ये प्रशस्त फ्लॅट वाल्मिक कराड यांचा आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. वाल्मिक कराड यांनी मगरपट्टा सिटीमध्ये एका मोठ्या इमारतीत पूर्ण फ्लोरच ड्रायव्हरच्या नावावर घेतलेला आहे. हे पैसे आले कुठून? अशा बऱ्याचशा प्रॉपर्टीमध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि वाल्मिक कराड यांची संयुक्त नावे असल्याचा दावा देखील सुरेश धस यांनी केलेला आहे. वाल्मिक कराड यांची तब्बल 100 बँक खाते असल्याचा देखील दावा सुरेश धस यांनी केलेला आहे. पण सध्या वाल्मिक कराड यांची बँक खाती गोठवण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड यांच्यासोबत फरार असलेल्या आरोपींची संपत्ती देखील जप्त करण्यात आलेली होती. फक्त वाल्मिक कराड यांचीच नाही तर त्यांच्या नातेवाईकांची बँक खाती देखील गोठवण्यात आलेली आहे असे देखील माहितीतून समोर आलेले आहे. 10 वर्षापासून खरं तर राष्ट्रवादी पक्षासाठी वाल्मिक कराड हे काम करत आहेत. गेल्या 10 वर्षापासून ते राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहेत. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून वाल्मिक कराड यांची ओळख आहे. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये परळीमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात ते अग्रेसर राहत होते. परळीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. एकंदरीत काय तर कोट्यावधीची वाल्मिक कराडांची मोहमाया पुण्यातल्या उच्चभ्रू भागात अख्खा फ्लोर्स बाईंच्या नावावर घेतलेला आहे. कोल्हापूर, परळी, बीडमध्ये एकराणी जमीन असे रोज नवीन नवीन खुलासे या प्रकरणात आता होत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं थेट कनेक्शन सापडते का? आणि हा विषय नेमका कुठपर्यंत लांब जातो? आणि ते आकाचे आका जसं सुरेश धस म्हणतात, आकाचे आका या प्रकरणात अडकतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका.